हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजच्या या सेशनमध्ये आपण एक बेस्ट कन्सेप्ट जे की TCS ची फेवरेट आहे ती आपण पाहणार आहोत. तर या टाईपवर भरपूर TCS काय करत असते, क्वेश्चन विचारत असते. कारण TCSचा जो क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो जर आपण पाहिला तर तोच पॅटर्न आता आपल्या स्टेटमध्ये जे की TCS एक्झाम घेत आहे, आता समाज कल्याण भरती वगैरे मध्ये आपण पाहिलं की सगळं ॲज इट इज जो पॅटर्न TCS SSCच्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन विचारत आहेत तसेच क्वेश्चन आपल्याला आपल्या स्टेट मधल्या एक्झाम मध्ये पण पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्याच अनुसार आपण एक अल्जेब्राचे काही स्पेशल पॅटर्न पाहणार आहोत. पहा, thumbnail वरून तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणत्या टाईपचे प्रश्न पाहणार आहोत. तर हे अल्जेब्रा मधले पहा एक बेस्ट क्वेश्चन याला आपण म्हणू शकतो. तर पाहूयात. पहा, आता आपल्याकडे जर समजा एखादा असा क्वेश्चन आहे. पहा, एक्स प्लस 1/x बरोबर 5. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? आता या टाईपचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. त्याची आधी आपण एक बेसिक जे आहे, बेसिक कन्सेप्ट त्याच्या मागची काय असते. इथं पहा, इथं काय होत असते, आपण पॉवर, इथं काय पॉवर काही नाही म्हणजे एक आहे. पहा, इथं काही नाही म्हणजे काय पॉवर एक आहे. म्हणजे पॉवर एक वरून आपल्याला काय करायचं, पॉवर 2 वर जायचं आहे. पहा, लक्षात घ्या. पॉवर एक वरून पॉवर 2 वर जायचं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला याच्यात एक आपण स्टँडर्ड जो आहे याचा फॉर्मॅट तयार करून घेऊयात, की शॉर्ट मध्ये जर आपल्याला सोडवायचं असलं तर आपण कसं सोडवणार. पहा, त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन लागेल, एक्स प्लस 1/x इक्वल टू, मी याला के घेतो. आता मी जर दोन्ही साईडने याचा वर्ग केला, दोन्ही साईडने याचा वर्ग केला तर माझ्याकडे काय होईल, याचा वर्ग आणि याचा वर्ग. आता आपल्याला माहित आहे. पहा, ए वर्ग अधिक, सॉरी, ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर, आपल्याकडे एक फॉर्म्युला असते, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. हा फॉर्म्युला आता आपण 5वी 6वी पासूनच शिकत आलेलो आहोत. पहा, तर हा सर्वांना माहितच आहे अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. आता मी काय केलं, इथं पहा, वर्ग केला दोन्ही साईडचा. ठीक आहे. LHS आणि RHS चा, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. आता याचा वर्ग केल्यानंतर इथं पहा, ए प्लस बीचा वर्ग, मग हा जर ए असेल आणि हा जर बी असेल तर मी काय करतो, ए चा वर्ग म्हणजे इथं काय आहे, हा हा ए आहे आणि हा बी आहे. पहा, मग सेम आपण याच्या व्हॅल्यू काय अशा पुट करणार, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ए वर्ग म्हणजे काय, तर एक्स वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे 1/x यांचा वर्ग. ठीक आहे. अधिक 2ab, 2 एक आहे आपला एक्स आहे, हा गुणिला एक्स आणि गुणिला बी काय आहे, इथं इथं पहा 2ab आहे ना, तर 2a, हा 2 हा a आणि बी काय आपला 1/x आहे. ठीक आहे. बरोबर आपला आला के वर्ग. एकदा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला एक 5 सेकंदात तुम्ही अशा टाईपच्या क्वेश्चनचं आन्सर काढाल. पहा, 5 सेकंदही भरपूर झाले. अशा टाईपचे प्रश्न आपण विदाऊट पेन आणि पेपर सॉल्व्ह करणार आहोत. पहा, एकदा फक्त कन्सेप्ट आपण लर्न करून घेऊया. आता याला सॉल्व्ह केलं तर माझ्याकडे काय होईल, एक्स वर्ग अधिक चा वर्ग काय होईल, आपला 1 होईल आणि चा वर्ग काय होईल, एक्स वर्ग अधिक, इथं हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल, इथं राहिले काय मग फक्त 2 आणि हा के वर्ग. मग आपल्याकडे काय आला, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर, हा 2 इकडे अधिक आहे, तिकडे काय होईल, वजा होईल, म्हणजे के वर्ग वजा 2. लक्षात घ्या, आपल्याकडे एक नवीन आपल्याला काय भेटला, एक इक्वेशन भेटलेलं आहे. आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटलेलं आहे. पहा, आपल्याला इक्वेशन आपल्याकडे होतं एक्स अधिक व आहे, आपल्याकडे इक्वेशन होतं एक्स एक्स अधिक 1/x. आपल्याकडे इक्वेशन होतं एक्स अधिक 1/x बरोबर के आहे. मग यालाच आपण काय केलं, दोन्ही साईडने काय केलं, वर्ग केला. ठीक आहे. वर्ग केला आणि देन आपल्याकडे हे बघा, हे इक्वेशन आलंय. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, जर माझ्याकडे एक्स अधिक 1/x बरोबर के असेल तर तर
एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय असते? के वर्ग वजा 2. के वर्ग वजा 2. के म्हणजे काय? तर गिवन जी संख्या असते ती. पहा, के वर्ग वजा 2. सरळ सरळ काय करणार आपण? के वर्ग वजा 2. जर पॉवर 1 हून आपल्याला काय करायचं आहे? पॉवर 2 वर जायचं आहे पहा. मग इथं त्यांनी आपल्याला काय विचारलं? एक्स अधिक 1/x बरोबर 5 आहे. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय होईल? एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय होईल आपला? हा इथं काय के आहे के. के वर्ग. के वर्ग म्हणजे काय? 5चा वर्ग वजा 2. म्हणजेच आपल्याकडे काय होईल? 5चा वर्ग किती होईल? 25. 25 वजा 2 किती झाले आपले? हे 25 वजा 2 बरोबर किती येतील? 23. पहा. हे आपण याला इथं सॉल्व्ह केलेलं आहे पहा. एक्स अधिक 1/x जर 5 असेल तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय असते? 23 येईल आपलं. के वर्ग वजा 2. के म्हणजे काय? तर हा आपला काय? के आहे 5. ठीक आहे. एक्स अधिक 1/x बरोबर काय? जी संख्या असेल ते आपला के असते. हमेशा लक्षात ठेवा. आपल्याला पॉवर 2 वर जायचं आहे आणि एक एक्स अधिक 1/x बरोबर आपल्याला समथिंग दिलेला आहे. तर त्याचा वर्ग वजा 2. त्याला आपण के म्हणत असतो. के वर्ग वजा 2. ठीक आहे. के वर्ग वजा 2. लक्षात ठेवा हमेशा. आता क्वेश्चन पाहूयात आपण याच्यावरच. आता आपल्याकडे क्वेश्चन आहे पहा. एक्स अधिक 1/x बरोबर आपले 7 आहेत. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? मग आपण काय करणार? आपल्याला माहित आहे के वर्ग वजा 1. के म्हणजे काय इथं आपला 7 आहे. के वर्ग वजा 2. किती होतील? 7 49 वजा 2 बरोबर 47. ठीक आहे. हेच आपलं काय आन्सर आहे. म्हणजे जर एक्स अधिक 1/x बरोबर 7 असेल, एक्स अधिक 1/x बरोबर 7 असेल, तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती असेल आपला? 47 असेल पहा. किती इझी झालं पहा आता. आपल्याला एवढं सगळं लिहायची गरज नाही. जर मी जर समजा तुम्हाला असं सांगितलं, एक्स अधिक 1/x बरोबर किती आहे? 9 आहे. तर मला सांगा एक्स वर्ग अधिक 1/x स्क्वेअर किती असेल? 99 81 वजा 2 म्हणजे 79 पहा. पेन उचलायचंही काम नाही अशा प्रकारच्या क्वेश्चनला जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर. कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग तुम्ही मे बी त्यामध्ये अडकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. एक्स अधिक 1/x बरोबर जर मी इथं घेतलेत 11 घेतलेत, सॉरी 11 अधिक 11च घेतो. ठीक आहे. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती होतील आपले? 11चा वर्ग. 11चा वर्ग 111. 111 सॉरी 121. 121 वजा 2 119. हे आपलं काय होईल? आन्सर होईल. पहा याच पॅटर्नवर आता आपण एखादा क्वेश्चन आहे बघा, तो तुम्ही सोडवा. एक्स अधिक 1/x बरोबर आपण इथं 17 घेऊयात. 17 घेतले तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूयात आपण. याच्यामधलंच क्वेश्चन पाहूयात. जर आपल्याकडे एक्स अधिक 1/x बरोबर वजा 5 आहेत पहा. किती आहेत? वजा 5. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? काय करणार? ते काही असू द्यात. वजा असू द्यात किंवा अधिक असू द्यात. सरळ सरळ काय करणार आपण? याचा वर्ग करणार. वजा 5चा वर्ग आणि वजा 2 म्हणजे किती झाले? वजा 5चा वर्ग काय होईल आपला? वजा 5चा वर्ग होईल आपला 5 25. ते पण काय होईल? अधिक 25. ठीक आहे. आणि 25 वजा 2 किती होईल आपले? 23 होतील. समजून आलं? म्हणजे इथं वजा जरी असले तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथं जर समजा अधिक असू द्यात, वजा असू द्यात, कारण त्याचा वर्ग केल्यानंतर तो काय होत असते? अधिक होत असते. आणि अधिक आणि हे वजा 2 असतात आपले. ठीक आहे. याचा दोन्ही याचा आन्सर काय होईल? आपलं सेमच येईल. आता या या टाईपच्या क्वेश्चनसाठी पहा एक कंडिशन काय असते पहा. इथं आपण सरळ सरळ काय केलेलं आहे? एक्स अधिक 1/x घेतला. या दोघांचा प्रोडक्ट जो आहे, या दोघांचा प्रोडक्ट हा एक असणं गरजेचं असते पहा. या दोघांचा प्रोडक्ट काय? एक असणं गरजेचं असते. पण इथं आपण फक्त एक्स आणि 1/x याच्याच टर्म्समध्ये हे पाहत आहोत. म्हणजे फक्त स्टँडर्ड आपण फक्त एक्स अधिक 1/x याच्याशीच रिलेटेड घेत आहोत. ठीक आहे. इथं आपण म्हणजे दुसऱ्या अशा कुठल्या संख्या घेतल्या नाही की ज्यांचा प्रोडक्ट एक 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 येणार नाही असं काही घेतलेलं नाही. आपण फक्त नेहमी लक्षात ठेवा सध्याचा जो आपला टाईप आहे एक्स अधिक 1/x या फॉर्म साठीच आहे. याच्या याच्या पुढचे एक्झाम्पल जे आहेत आपण ते घेतलेले नाही आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो पण पाहावा लागते. लक्षात घ्या. या दोघांचा प्रोडक्ट पाहणंही गरजेचं असते या केसमध्ये. तर
आपण आता आणखी एक याच्यात मधला एक नेक्स्ट टाईप पाहूयात पहा. जर आपल्याकडे एक्स वजा 1/x असेल तर एक्स स्क्वेअर अधिक 1/x² बरोबर किती? याच्या आधी आपण काय पाहिलं? एक्स अधिक 1/x आपल्याकडे होता आणि हा आपल्याला एक्स स्क्वेअर अधिक 1/x इथं अधिक होता पहा, इथं अधिक होता. पण आता आपल्याकडे काय आहे? वजा आहे. तर मग आता काय करायचं? या केसमध्ये काय करणार आपण? पुन्हा याला आता आपण काय करू? एक एक्सप्रेशन घेऊयात आणि त्या एक्सप्रेशनने समजायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे? पहा, एक्स वजा 1/x बरोबर आपल्याकडे के आहे. मग आपण काय करू? दोन्ही बाजूचा वर्ग करू. मग याचा जर वर्ग केला तर आपल्याकडे होतील एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग आणि वजा 2xy म्हणजे 2ab एक्स आणि हा 1/x असं येईल ते. हे बरोबर होतील आपले के वर्ग. आता हा एक्स एक्स कॅन्सल होईल. हा एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर हे वजा 2 तिकडे अधिक होतील म्हणजे के वर्ग अधिक 2. आता इथं समजलं का इथं काय झालेलं आहे? पहा लक्षात घ्या. जेव्हा इथं मायनस वरून आपण जेव्हा प्लस वर जातो आपल्याला काय करायचं आहे? प्लस वर जायचं आहे. तेव्हा काय करणार आपण? +2 करणार. मायनस वरून आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे छोट्या संख्येवरून मोठ्या संख्येवर जायचं आहे असं समजा. तर आपण काय करणार? वजावरून अधिकवर जायचं आहे तर +2 करणार. लक्षात घ्या हमेशा पॉवर 2 करताना. एक्स वजा 1/x बरोबर एक्स वजा 1/x बरोबर आपल्याकडे के आहे. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय? तर आपला तो काय येईल? के वर्ग अधिक 2. हे लक्षात कसं ठेवाल? तर वजावरून आपल्याला अधिकवर जायचं आहे. ठीक आहे? आणि पॉवर 2 करायची आहे. तर सरळ-सरळ के वर्ग अधिक 2 करणार. ठीक आहे? म्हणजे एक्झाम्पल पाहूयात आपण. आपल्याकडे एक्स वजा 1/x बरोबर 5 आहेत. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? तर मी काय करणार? के वर्ग अधिक 2. के म्हणजे काय? आपला हा 5 असते. के वर्ग अधिक 2. के किती आपला? 5. 5 चा वर्ग अधिक 2. म्हणजे किती होतील हे? 5 5 25 अधिक 2 27. इथे आन्सर आपलं किती आलं? 27 आलं पहा. लक्षात घ्या आपण इथं 2 टाइप पाहिलेत ज्याच्यामध्ये नेक्स्ट स्लाइडवर मी तुम्हाला ते शॉर्ट त्याचे सांगून देतो पहा. पहिला टाइप काय आहे आपला? एक्स अधिक 1/x दिलेला राहील. हा बरोबर के असेल आणि दुसरा टाइप आहे आपला एक्स वजा 1/x बरोबर काय राहील आपला? के राहील. तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर आपला काय असते? के वर्ग वजा 2. ठीक आहे? तर एक्स वर्ग अधिक 1/x² बरोबर आता जेव्हा हा मायनस असेल एक्स वजा 1/x असेल एक्स मायनस 1/x इज इक्वल टू के असेल तर x² प्लस 1/x² इज इक्वल टू काय राहील आपला? k² प्लस 2. हे लक्षात ठेवा हे रिझल्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहेत पहा. हे 5 सेकंडमध्ये जर तुम्हाला विदाऊट पेन अँड पेपर आन्सर काढायचं असेल तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आता लक्षात कसं ठेवाल? प्लसवरून प्लसवर जाऊ ना आपण तर तेव्हा सरळ-सरळ लक्षात ठेवा ती ऑलरेडी संख्या काय आहे? मोठी संख्या आहे. एक्स अधिक 1/x मोठी संख्या आहे. म्हणून अधिकवरून अधिकवर जायचं आहे तर के वर्ग वजा 2 करा. पण वजावरून जेव्हा अधिकवर जायचं आहे, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? अधिक 2 करायचा आहे. इथं पहा के वर्ग अधिक 2. ठीक आहे? एकासाठी के वर्ग वजा 2 आणि एकासाठी के वर्ग अधिक 2. तर सेकंड त्याच्यावर आपण क्वेश्चन आता सेकंड जो पॅटर्न आहे याच्यावर एखादा क्वेश्चन तुम्हाला आपण काय करूयात होमवर्कसाठी देऊयात. एक्स वजा 1/x बरोबर जर आपल्याकडे 17 असतील तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? या प्रश्नाचंही उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे? भेटूयात आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत आपल्या ज्या अशा कन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत त्याची नक्की तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हिडिओ नक्कीच पहा. ठीक आहे फ्रेंड्स. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.